अगदी काही महिन्यांपूर्वी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यापैकी महाराष्ट्रातील अधिक प्रभावी नेता कोण असा प्रश्न तुम्हाला विचारला असता तर मागचा पुढचा विचार न करता तुम्ही लगेच अजित पवार असं उत्तर देऊन मोकळे झाला असता. पण हाच प्रश्न जर आज विचारला तर तुम्ही विचारात पडाल. त्याला परिस्थिती कारणीभूत आहेच आणि त्याच्या जोडीला काही कारणं पण आहेत. अजित पवारांना एकनाथ शिंदे भारी पडतायत का हे जरा बघायला पाहिजे नाही का. चला तर बघूया अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे अजित पवारांना एकनाथ शिंदे वरचढ आहेत असं म्हटलं जाऊ शकतं. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे एकामागे एक एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपसोबत आपापला गट घेऊन सत्तेचे भागीदार झाले. महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी आणि त्याला जोडून जे काही खुलासे झाले त्यावरून भाजप एकाच वेळी राष्ट्रवादीतला अजित पवार गट आणि शिवसेनेतला एकनाथ शिंदे गट यांना टाळी द्यायला पुढे येण्याची ऑफर देत होता हे लक्षात येतं. परंतु एकनाथ शिंदे ते आपल्या 40 आमदारांना मूळच्या शिवसेनेतून फोडून टाळी द्यायला लवकर पोहोचले आणि मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून. म्हणजे अजित पवारांना एकनाथ शिंदेंनी पहिला धोबीपछाड दिला ते आपले पाठीराखे आमदार घेऊन सत्तेत सहभागी होण्याच्या शर्यतीत. अजित पवार जर या शर्यतीत जिंकले असते तर कदाचित त्यांचं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण झालं असतं आणि आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार म्हणून वावरले असते. तसं बघायला गेलं तर अजित पवार हे एकनाथ शिंदेंना सर्वार्थाने सिनियर. शिवाय अजित पवारांच्या मागे शरद पवारांसारखं मोठं बॅकिंग. अजित पवार हे खासदार झाले ते 1991 मध्ये, तर एकनाथ शिंदे पहिल्यांदा आमदार झाले ते 2004 मध्ये. आपल्या राजकीय कारकिर्दीत एकनाथ शिंदे कधीच उपमुख्यमंत्री झाले नाहीत. दुसरीकडे अजित पवार उपमुख्यमंत्री होत राहिले, पण क्षमता संधी सगळं काही असूनही मुख्यमंत्री पद मात्र त्यांना हुलकावणी देत राहिलं. बऱ्याच काळापासून मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा असणाऱ्या अजित पवारांना याही वेळी उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागलं आणि एकनाथ शिंदे मात्र मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. अर्थात किसी चीज को सच्चे दिल से चाहो वाला डायलॉग दादांसाठी काही खरा ठरला नाही. सत्तेत सामील झालेल्या दादांनी प्रशासनावर असलेली आपली पकड दाखवून द्यायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी भाजप आमदारांची कोंडी झाली तरी मागे पुढे काही बघितलं नाही. याला अटकाव घालण्यासाठी फडणवीसांनी चालू सामन्यात एक नवीन नियम ऍड केला आणि सांगितलं की दादांनी सही केलेली कुठलीही फाईल कुठलाही आदेश माझ्या समोर आल्याशिवाय मुख्यमंत्री साहेबांसमोर फायनल सही शिक्क्यासाठी जाणार नाही. आता असा नियम कुठल्याही खात्याच्या राज्यमंत्री असणाऱ्या मंत्र्यांसाठी असतो. म्हणजे राज्यमंत्र्याने कुठलाही निर्णय घेतला की तो आधी त्या खात्याच्या मंत्र्याकडून अप्रूव्ह करून घ्यावा लागतो. आता स्वाभिमानी अजितदादांसाठी ही एक प्रकारची नामुष्कीच म्हणावी लागेल. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे साहेबांच्या मात्र दिल्ली वाऱ्या व्यवस्थित सुरू आहेत. अमित शहांसोबत बैठकाही सुरळीतपणे चालू आहेत. थोडक्यात एकनाथ शिंदेंनी दिल्ली सोबत चांगली गट्टी जमवून आपल्यासाठी गोष्टी सुरळीत कशा सुरू राहतील याची चांगलीच तजवीज केली आहे. मध्यंतरी एकनाथ शिंदे गटाकडून फडणवीसांना डावलून जाहिराती दिल्या गेल्या. ते प्रकरणही अगदी थोडक्यात मिटलं. यावरून राज्यात काहीही असो मात्र दिल्लीतल्या भाजप सृष्टींची आपल्यावर खप्पामर्जी होणार नाही याचा सुरेख बंदोबस्त शिंदे साहेबांनी केलाय आणि अजित पवारांच्या मागून मात्र नाराजी नाट्याचं लटांबर एवढं मोठं पाऊल उचलून देखील अजूनही काही सुटलं नाही. पुढचं कारण आहे मराठा आंदोलनात एकनाथ शिंदेंनी खाल्लेलं फुटेज. अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमार हे प्रकरण गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंवर चांगलंच शेकणार अशी हवा तयार झाली होती. आंदोलनाच्या ठिकाणी शेवटपर्यंत ना देवेंद्र फडणवीस फिरकले ना उपमुख्यमंत्री अजित पवार. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेण्याचा भाजपाचा मुख्य उद्देश होता तो त्यांना भेडसावत असणारी मराठा चेहऱ्याची उणीव भरून काढणे. एकनाथ शिंदे हे त्यातही फेल ठरतायत आणि त्यासाठीच आता अजित पवारांना सोबत घेतलंय असं बोललं जात असतानाच एकनाथ शिंदेंनी मराठा आंदोलन
यशस्वीपणे हाताळून जरांगे पाटलांना उपोषण मागे घ्यायला लावून फक्त शिष्टाई यशस्वी केली असं नाही, तर आपली मराठा ही ओळख ठसठशीतपणे समोर आणली आणि महाराष्ट्रातील मराठा चेहरा आपण असू शकतो हे दाखवून दिलं. अजित पवारांनी मात्र ही चालून आलेली संधी हुकवली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये वरचढ कोण ठरणार याचा थेट संबंध या दोघांना कोणाला सामोरे जायचंय याच्याशी देखील येतो. एकीकडे एकनाथ शिंदेंसमोर उद्धव ठाकरे आहेत, तर अजित पवारांसमोर आव्हान आहे ते थेट शरद पवारांचं. एकनाथ शिंदेंनी ज्यांच्याशी पंगा घेतलाय त्या उद्धव ठाकरेंकडे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष पुढे चालवण्याची जबाबदारी आली होती. दुसरीकडे अजित पवार यांच्या पुढ्यात उभे ठाकलेत त्या शरद पवारांनी स्वतः राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. त्यामुळे अजित पवारांपुढे आलेलं आव्हान खचितच मोठं आहे. शिवाय कागदोपत्रीही शरद पवार हे भक्कम आव्हान घेऊन उभे राहण्याची ताकद बाळगून आहेत. कारण शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर ऑलरेडी भक्कम असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेत अनेक बदल करून घेण्यात आलेले असल्यामुळे अजित पवारांना ते जड जाऊ शकतं. अजित पवार आणि पाठीराख्यांच्या भूमिकेतील घोळ हे आणखीन एक कारण आहे. एकनाथ शिंदे आणि सहकाऱ्यांनी एकदा बंडाचं निशाण फडकवल्यानंतर पुन्हा मागे वळून बघितलं नाही. उलट उद्धव ठाकरेंविरोधातील धार आणखीन तीव्र केली. दुसरीकडे अजित पवारांनी बंड केल्यानंतर पहिल्याच जाहीर भाषणात शरद पवारांवर केलेल्या घणाघाती टीकेनंतर टीकेचा आसूड खाली ठेवून दिला. उलट बंडानंतर काही दिवसातच अजितदादांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवारांनी वैयक्तिक पातळीवर शरद पवारांशी गुप्त भेट घेण्याचा प्रयत्न केला, जो यशस्वी ठरला नाही आणि ही भेट जाहीर चर्चेचा विषय झाली. शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे शिवसेना पक्ष फोडून एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत घरोबा केला. त्याला शिवसेना आणि भाजप ही मुळातच नैसर्गिक युती असल्यामुळे काही प्रमाणात का होईना जनतेसमोर व्हॅलिडेट करून घेणं सोपं आहे. पण अजित पवारांनी भाजपची साथ देणं हे कितीही नाही म्हटलं तरी त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रवादी पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या स्वभावाला अनुसरून नाहीये. या काही कारणांचा विचार केल्यास आजच्या घडीला एकनाथ शिंदे हे अजित पवारांना वरचढ ठरू लागलेत असं म्हणता येईल. परंतु केवळ या मुद्द्यांमुळे अजित पवारांचा प्रभाव एकनाथ शिंदेपेक्षा कमी झालाय असं म्हणता येणार नाही. दोघांची ही खरी परीक्षा पुढच्या वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान आणि येणाऱ्या काळातच होईल. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाकी सबस्क्राईब करा आणि बघत राहा रिअल किस्स्यांचं व्हर्च्युअल व्यासपीठ रिअल किस्सा.